वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मायबाबो, सर्व मनुष्यजात एक आहे, परंतु ते जेव्हा सृष्टीत येते मनुष्यजात त्यावेळेस त्यांच्यामध्ये अनेक विद्वान लोक येतात आणि ते त्यांना आपले धर्म आपले विचार मांडतात लोकांपुढे आणि त्या विचाराला धर्माचं स्वरूप येते। भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज आले, त्यांनी आपले विचार मांडले आणि त्यांच्या विचाराला धर्माचं स्वरूप आलं। मानभाव संप्रदाय हा तयार झाला। हे संत म्हणजे अनेक संत आले, संत ज्ञानेश्वर आले, संत त्याच्या अगोदर शंकराचार्य आले। शंकराचार्याने जी मतं मांडली तर त्यांनी जी मतं मांडली त्या मताला पुढं म्हणजे धर्माचं स्वरूप आलं, अद्वैतवादी पंथ तयार झाला। तर आणि मुस्लिमचा महम्मद पैगंबर आले, त्यांनी त्यांची मतं मांडली अध्यात्माबद्दल आणि त्यांचा तो मग मुस्लिम नावाचा धर्म तयार झाला। ते हे आले, कोणी प्रत्येकजण आले, येशू ख्रिस्त आले आणि त्यांनी आपली मतं मांडली आणि ते मतं मांडल्यानंतर त्या मताचा धर्म तयार झाला आणि पुढं मग त्या धर्मामध्ये अनेक मतांतर, प्रत्येक धर्माचे 2-2, 3-3, 4-4 छकले होत गेले। जैन धर्माचे महावीरानं जे सांगितलेला जो धर्म होता त्या धर्माचे 2 छकले झाले, एक दिगंबर आणि श्वेतांबर। प्रत्येक धर्माचे छकले होत गेले। पण ह्या सगळ्या धर्मीय लोकांना छकले हो का काही हो, पण ह्या सगळे धर्म लोकांना काय पाहिजे? परमेश्वर प्राप्ती पाहिजे, पण फुकट पाहिजे। फुकट करायचं काही नाही, पण परमेश्वर प्राप्ती पाहिजे। जर परमेश्वराच्या मतानं जर वागलं आपण तर सगळ्यात उत्कृष्ट जे ज्ञान सांगितले ते एका धर्मासाठी सांगितलेलं नाही, त्याचा धर्म तयार झाला नाही गीतेचा, पण ते श्रीकृष्ण महाराजांना जे मत मांडलं तर त्या मताचा धर्म तयार झाला नाही। ते मत हे एकासाठी सांगितलं नव्हतं, अखिल मानवजातीसाठी सांगितलेलं ते मत होतं आणि त्या मतानुसार आपण चाललो तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती निश्चित होईल, याची मी गॅरंटी देतो तुम्हाला। प्रत्येक माणसाला, कोणीही धर्माच्या माणसाला परमेश्वराची प्राप्ती पाहिजे, परंतु परमेश्वराची प्राप्ती कसं बी वागून होत नाही। भाऊ, गीतेनं सांगितलं आहे की परमेश्वर प्राप्ती कोणाला होती? ते म्हणले, प्रजा हाती यदा कामान सर्वात पार्थ मनोगतात आत्मने वात्मना तुष्ट स्थित प्रज्ञेचे गच्छते। जो माणूस, ज्या माणसानं मनातल्या सगळं कामना सोडून दिल्या, प्रजा हाती म्हणजे सोडून दिल्या, यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात आणि परमेश्वराच्या चिंतनात जो गडून राहतो, आत्मनेवात्मना तुष्ट, तर त्या माणसाला निश्चित परमेश्वर प्राप्ती होत असते। बाळा, कोणाला बी असं करा, तुम्ही गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार वागा, तुम्हाला निश्चित परमेश्वर प्राप्ती झालीच पाहिजे। परंतु आपण त्याप्रमाणे वागत नाहीत, आपल्या मनातल्या कामना आपण सोडून देत नाहीत आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपण दृढ राहत नाही। आपण जेव्हा आपल्यावर संकट येतं आहे त्यावेळेस आपण परमेश्वराचं चिंतन करतो आणि ज्यावेळेस आपल्याला सुख येतं आहे त्यावेळेस आपण साप परमेश्वराला विसरून जातो आणि सुख भोगत राहतो। कबीरदास म्हणले की दुख में स्मरण सब करे, सुख में करे न कोय। दुख में स्मरण सब करे, सुख में करे न कोय। आणि सुख में स्मरण किया तो दुःख काय को होय। जर सुखात बी आपण परमेश्वराला जर विचारलो नाही, आत्मने वात्मना तुष्ट होऊन राहिलो, तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती निश्चित होणार नाही का? निश्चित होईल। पण मायबाबा, आपण आपल्या मनातल्या कामना सोडून देत नाही। आपण ह्या संसारामध्ये आल्यावर ह्या संसारिक सुखाला बोलवतो
आपण रिद्धिसिद्धीला भरवतो. आपल्याला आपला मान पाहिजे, आपल्याला आपला अहंकार पाहिजे, आपल्याला आपला मान झाला पाहिजे, आपल्याला लोकांना बरं म्हणलं पाहिजे असं आपल्याला वाटत असतंय आणि त्याप्रमाणे आपण आपले प्रयत्न करत असतो. आपला धर्माचं आचरण देखील आपण जे वैराग्य करतो तर ते वैराग्य आपलं कसं असतंय की आम्हाला लोकांनी चांगलं वागलं म्हणलं पाहिजे म्हणून आपलं वैराग्य असतंय. परमेश्वर प्राप्तीसाठी आपलं वैराग्य नसते. तर परमेश्वर प्राप्तीसाठी वैराग्य करा, परमेश्वर प्राप्तीसाठी ज्ञान घ्या. लोकांना पाजळायला ज्ञान घेऊ नका. लोकांना सांगण्यासाठी ज्ञान घेतलं तर त्यानं परमेश्वर प्राप्त होत नाही माय बाबा. तर त्याला तर पंडित कोणाला म्हणले, यशस्वरे समारंभा कामसंकल्प वर्जिता. ज्याचे कामसंकल्प वर्जित आहे जो माणूस, यशस्वरे समारंभा कामसंकल्प वर्जिता आणि ज्ञानाग्नी दग्ध कर्मानम. ज्याचे ज्ञानाच्या अग्नीनं त्याचे सगळे कर्म दग्ध झाले. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानम तमाहो पंडित मुद्दा. त्याला पंडित म्हणतात माय बाबा. आणि तो पंडित जो आहे तर तो पंडित खरा परमेश्वर प्राप्तीच्या लायकीचा असतो. तर जो ज्ञानी पंडित तर तो काही लायकीचा नाही. कारण ज्ञानीयानं किती बी शृंगार केला, रांडवेने जे शृंगारोपाय केला तैसा ज्ञानी झाला प्रेमावीन. प्रेम पाहिजे. प्रेम जर नसलं त्या साधूजवळ आणि ही जनता तर अज्ञानी हो, त्या जनतेच्या नादी लागून जमतंय का? नाही. संत ह्या म्हणल्या काय, मुक्ताबाई म्हणल्या ह्या अज्ञानी लोकांच्या नादी लागू नको, तू उठ आणि बाहेर ये. आणि बाहेर ये, त्या ताटीच्या बाहेर ये, ताटी उघड, बाहेर ये आणि लोकांच्या हिताचं काम कर. चल. अरे हे लोक जग रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाहिजे. आणि तू तरुण ईश्वरा तार आणि ताटी उघड ज्ञानेश्वर. असं संत मुक्ताबाईनं आपल्या मोठ्या भावाला उपदेश केला. माय बाबा तो उपदेश कराय ते लोक खरे येतं आणि तशाच लोकांना परमेश्वर प्राप्ती होत असते. माय बाबा जे दिखाऊ वैराग्य करतात, दिखाऊ लोकांचं म्हणजे भारतानं आपल्याला एखादा पुरस्कार द्यावा, त्या पुरस्कारामुळं काम करणारे लोक हे परमेश्वर प्राप्तीपर्यंत जात नसतात. त्याला जे सुख त्याला जे फळ मिळतं आहे तर ते कीर्तीचंच फळ मिळतं आहे बाबा. तशाला परमेश्वराचं फळ मिळत नाही. पण जो माणूस आपल्या मनातील सर्व कामना सोडून देतो, प्रजाती आता कामात सर्वात पार्थ मनोगतात आत्मने वात्मना तुष्ट तिथपर्यंत चिरवच्छेदे. तो एक माणूस होता तर तो त्याला किती आयुष्य होतं आणि आयुष्य असताना देखील त्याला विचारलं की बघत आलं बेऋषी होते ते. त्या ऋषीला ते ताटी खाली राहिली, फक्त घर नाही मारलं ते ना, ताटी खाली राहिली. त्याला 14 कल्पेवरी आयुष्य जायला परी तो राहिला ताटी खाली. त्यानं कामना सोडून दिली. घर बांधायचं नाही. आपल्याला तर एक मुंबईत घर पाहिजे, एक पुण्यात घर पाहिजे, एक गावात घर पाहिजे, शेतात पाहिजे. म्हणजे ह्या जोपर्यंत ह्या तुमच्या कामना सुटत नाही का, तर कामना सुटत नाही, मला आमदार व्हायचं आहे, मला खासदार व्हायचं आहे, मला मंत्री व्हायचं आहे, ह्या ज्या कामना येतो तुमच्या, ह्या कामना तुमच्या सुटल्या पाहिजे. आणि तुम्ही ह्या कामना सोडून परमेश्वराच्या चिंतनामध्ये लीन झालं पाहिजे. आत्मने वात्मना तिष्ठ, तर तो माणूस खरा परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. आणि त्यानं आपल्या देहाची काळजी न केली पाहिजे. याती देहाची काळजी नाही, आपल्या जातीची काळजी नाही. आपण कोण्या जातीचे आहोत, कोण्या धर्माचे आहोत, कोण्या, हे सगळं विसरून गेलं पाहिजे. या तिकुळं माझे गेले हरपुनी गोविंदा वाचून आणून येणे, असं संत जनाबाई म्हणतात. मला काही माहीत नाही, माझा परमेश्वर खरा माझा परमेश्वर आहे. मग त्या परमेश्वरा वाचून मला काही माहीत नाही असं जर आपलं झालं मायबापो, तर खरा आपल्याला परमेश्वर होत असतो. आणि संत तुकाराम म्हणतात की आपला तो एक देव करून घ्यावा, येणे येणे जीवा सुख नव्हे, येरती मायके दुखाची जननी, नाही आधी अंत अवसानो, अविनाश करी आपले ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे. माय बाबा गोविंदाचं परमेश्वराचं आपल्या मनाला पिसं लागलं पाहिजे. परमेश्वराशिवाय
आपल्याला घासी आपल्याला सुधबुध हरवून गेली पाहिजे आपली. सुधबुध हरी असं म्हणतात ते स्तुतीसात म्हणतात सुधबुध हरी सगळी. आणि मीराबाई म्हणतात, मीराबाईला म्हणले मीराबाई लग्न करा ना. तेव्हा मीराबाई म्हणले कोणा सण करू. त्याने सांगितलं हे चित्तोडचा राजा आहे, असं आहे फलान आहे, ते सण करा. अरे ती म्हणे ऐसे भरू क्या भरू जो जेल में और मरू जाए, अब मैं तो ऐसे भरपूर भरूंगे जो मेरी चुडीली अमर हो जाए असं म्हणले. आणि ते मायबाबा मीराबाई म्हणले की माझी चुडी अमर झाली पाहिजे असं मी श्रीकृष्णासंग लग्न करेन. आणि मायबाबा त्या बाईचा निर्धार बघा. त्या बाईनं श्रीकृष्ण महाराजाच्या मूर्तीसंग लग्न केलं आणि आयुष्यभर लग्न केलं नाही. आयुष्य श्रीकृष्ण महाराजाच्या चिंतनात घातलं. आणि मग अशी त्या बाईची अशी स्थिती झाली की राणाने विष दिया मानो अमृत पिया. राणाने विष दिया मानो अमृत पिया. त्याला राणानं त्या राजानं तिला विष दिलं प्यायला, पण तिनं खुशीनं अमृत त्या अमृत म्हणून पेलं आणि तिच्यावर काही परिणाम नाही झाला. त्याचा अंतकाळी म्हणजे अंतकाळी परमेश्वर तिला सोडवाय आले. ते काय म्हणले भक्त ऐसे जाना तो तसा भक्त पाहिजे. मायबा तो भक्त ऐसे जाना जे देही उदास जे गेले आशापास निवारोली. आशापास म्हणजे मनातील कामना सट नष्ट झाले पाहिजे. गेले आशापास निवारोणी आत्मन्या वात्मना तुष्ट राहिले पाहिजे. गेले आशापास निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडेया धन माता पिता. आणि मग पुन्हा अशा माणसासंग नाही का तर अशा माणसाच्या मागं पुढं परमेश्वर करतो. त्याच्या काहीच साखळी पडवणे देई. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावेस आहे सत्य कर्म हे परमेश्वराचं चिंतन हे सत्कर्म आहे मायबाबा. आणि ते सत्कर्म आपण केलं पाहिजे त्याच्या आणि ते कर्म आपण आयुष्यभर केलं पाहिजे. ते शेवटपर्यंत त्याचा नाद ठेवला पाहिजे मायबाबा. त्या तुका म्हणे संत कर्मा व्हावे सावे आणि घातली या भये नरका झाले असं संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे मायबाबा. त्यामुळं आपण जर श्रीकृष्ण महाराजाचं ऐकलं, श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेल्या ज्ञान जर आपल्या अनुसरणात आणलं, आपल्या जीवनात उतरिलं तर निश्चितच परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते. मायबाबा एकच नाही अनेक म्हणजे अनेक मार्ग श्रीकृष्ण महाराजानं ह्यामध्ये सांगितलं. आणि ते हे एक तर बाई काय म्हणती काय मुक्ताबाई का काय नाव आहे त्या बाईचं का जनाबाई ती म्हणली माझ्या डोईचा पदर आला खांद्यावरी. अशी ही अवस्था परमेश्वराच्या परमेश्वर प्राप्तीमध्ये झाली पाहिजे. डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी. भरल्या बाजारात मी जाईन परमेश्वराकडं. इतका निर्धार इतका दृढ निर्धार झाला पाहिजे. आणि दृढ भक्ती जर परमेश्वराची केली आपण तर परमेश्वर निश्चितच आपल्याला प्राप्त होतं. परमेश्वर काही येरा गाभाळाला प्राप्त होण्यासारखं नाही. तुकडोदास म्हणतात तुकडोजी म्हणतात की देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव खरंच बाजारचा भाजीपाला नाही. तो त्याला काय व्हावं लागतं आहे आत्मन्य वात्मना तुष्ट. म्हणजे परमेश्वराच्या चिंतनामध्ये आपल्याला दृढ राहिलं पाहिजे. प्रजेहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतात आत्मन्य वात्मना तुष्ट तिथपज्ञेचे दोच्यते. मायबाबा असा आहे एकाग्र माणसं झालं मन आणि सगळ्या कामना नष्ट झाल्या आपल्या तर त्या एकच कामना फक्त मला परमेश्वर प्राप्त व्हावं. आत्मन्य वात्मना तुष्ट. परमेश्वराच्या चिंतनात तुम्ही जर गळून राहिले तर निश्चितच तुम्हाला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. मायबाबा हे रानूमंडल नावाची बाई होती. ती एका रात्रीत तिची देवता तिच्यावर प्रसन्न झाली आणि तिला एका रात्रीत तिला विमानात फिरवलं. मायबाबा त्या देवतेनं जर तिला विमानात फिरवलं तर तुम्ही जर परमेश्वराच्या मागे राहिले परमेश्वराच्या म्हणजे चिंतनात गडून राहिले आत्मने वात्मना तुष्ट राहिले तर तुमचा परमेश्वर तुम्हाला नाही देणार का? अहो जरांगी पाटलासारख्या माणसाला मुख्यमंत्री पाणी पाजायला येतो. पण मग तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुम्हाला परमेश्वर नाही का पाणी पाजायला येणार? नाही का आमच्या भांडारीकराला देवानं उशी दिली तर तुम्हाला मी निश्चित उशी देईन. पण मायबाबा तुम्ही
प्रजे हाती यदा काम सगळ्या मनातल्या कामना सोडून द्या आणि परमेश्वराच्या चिंतनात घडून राहा आणि परमेश्वराचं चिंतन सदुदित करा. परमेश्वर तुमच्या नाही का दूरस्थम शांतिकेच होतं तुमच्या जवळ आहे. आणि त्या संत ज्ञानेश्वर म्हणतात की म्हणजे तुमच्या हातावर तळ हातावर परमेश्वर आहे, तर मग हातावर परमेश्वर तुमच्या दिसत. तर जर तुम्ही असं केलं तर मायबाबो असं करा, गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार वागा आणि त्याप्रमाणे परमेश्वराच्या चिंतनात सदुदित घडून राहा. परमेश्वर तुम्हाला निश्चित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि तो इथंच थांबतो. आणि जर हे आवडलं असेल तुम्हाला तर आपला जो दिवन ऑफिशियल चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.